आता न्यूटनने याच्यावरती थोडासा एक्सपेरिमेंट केला. त्याच्या लक्षात आलं त्याने काय केलेलं एक्सपेरिमेंट तर सिम्पली काय केलेले दोन मासेस अज्युम केलेले. ओके, दोन ऑब्जेक्ट की ज्याचं एकाचं मास होतं m1 एकाचं मास होतं m2. एक्सपेरिमेंट काय आहे, दोन ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे, एकाचं मास तुम्ही अज्युम करताय m1 दुसऱ्याचं मास अज्युम केलं तुम्ही m2. आता ह्या केस मध्ये काय करताय, ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे दोन्ही मासेस मध्ये डिस्टन्स ते आहे तुमचं स्मॉल r. दोन मासेस किंवा दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सला तुम्ही काय करताय आर म्हणून नोटेशन देऊन ठेवताय. ह्या केस मध्ये न्यूटनने एक फॉर्म्युला मांडलाय. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं बोललं जातं. तो फॉर्म्युला काय सांगतो, जर माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आर हे डिस्टन्स आहे तर त्या केसमध्ये मला ह्या दोन ऑब्जेक्ट मधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा आहे त्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला म्हणजे काय, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 इंटू m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता हा F काय असतो, F म्हणजे काय, हा दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. F म्हणजे काय, ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट G म्हणजे काय, G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याचं मिनिंग काय, जर समजा मी हा पेन आणि अर्थ याच्यामध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स मला जर फाइंड करायचा झाला तर त्यावेळेस G ची काय व्हॅल्यू असणार आहे. आता स्टँडर्ड व्हॅल्यू असं मानली जाते की G ची 6.67 इंटू 10⁻⁻11 ही व्हॅल्यू